मुंबई पुणे महामार्गावर गॅस टँकर उलटला। प्रोपिलिन गॅस गळतीमुळे इथली वाहतूक ठप्प झालेली आहे। मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागलेली आहे। आडोशी बोगद्याजवळ हा गॅस टँकर उलटला। टँकर बाजूला करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। प्रोपिलिन गॅस गळती झाल्यामुळे इथली वाहतूक ठप्प करण्यात आलेली आहे। विशेषतः मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। मुंबई पुणे महामार्गावर हा अपघात झालेला आहे। गॅस टँकर उलटलेला आहे। गॅस टँकर उलटल्यानंतर त्यातून प्रोपिलिन गॅसची गळती होऊ लागली, त्यामुळे अखेर इकडची वाहतूक बंद करावी लागलेली आहे। त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। वाहतूक वळवण्यात आलेली आहे। सध्या टँकर बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। हा टँकर आडोशी बोगद्याजवळ येऊन उलटलेला आहे आणि तो बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे। तो बाजूला होईपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी महबूब जमादार यांच्याकडून। जमादार, सध्या हा नेमका अपघात कसा झाला आणि सध्या काय स्थिती आहे? अपघात टँकर कसा पलटी झाला हिमाली याच्याबद्दल अद्यापर्यंत काही समोर नाही आलेलं आहे, परंतु मुंबईकडे येताना खोपोली हद्दीमध्ये आडोशी बोगदा जो लागतो तो आडोशी बोगद्याच्या अगोदर जस्ट आडोशी बोगदा स्टार्ट होण्याच्या अगोदरच हा टँकर लेफ्ट साईडला म्हणजे डावीकडे हा पलटी झालेला आहे आणि टँकर पलटी झाल्या त्या टँकर मधून गॅस लिकेज होऊ लागला। एक स्थानिक पत्रकार तिथून खाली येत असताना त्याच्या नजरेस ही घटना आली। दत्ता शेडगे म्हणून आहे, तर त्यांनी ही घटना उजेड आणली आणि डेल्टा फोर्स असेल, आयआरबी यंत्रणा व पोलिसांच्या लक्षात आणून दिलेली आहे। सध्या ह्या टँकरला बाजूला काढण्यात तर सध्या अपयशाला प्रयत्न चालू आहेत, परंतु यामुळे बोरघाटातून मुंबईकडे होणारी पूर्ण वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे व हलकी वाहने जी आहेत ती जुन्या मुंबई पुणे घाटातून खोपोली गावातून खोपोली मार्गे सोडण्यात आलेली आहे। हलकी वाहने म्हणजे पॅसेंजर वाहने हलकी व अवघड वाहने मात्र दोन्ही बाजूनी बंद करण्यात आलेली आहे। खोपोलीकडूनही बंद करण्यात आली व घाटातूनही बंद करण्यात आली। सध्या ह्या लिकेज थांबवण्याच्या प्रयत्नात यंत्रणा असून अद्याप लिकेज थांबवण्यात यश आलेलं नाहीये, परंतु अनिश्चित कालासाठी मुंबईकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे व जो टँकर आहे त्याला बाजूला करण्याचे प्रयत्न चालू आहे। धन्यवाद महबूब, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।